प्रत्येक घरामध्ये आईस्क्रीम आवडतो, पण माणसं किती तेवढे आईस्क्रीमचे प्रकार असतात. एकाला एक आवडते तर दुसऱ्याला दुसरं आवडते. यासाठी एकाच बेसपासून आज आपण 3 वेगवेगळे आईस्क्रीम पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर पॅकेटचं दूध घेतलेलं आहे, पाव कप कॉर्नफ्लोअर, पाव कप GMS पावडर आणि पाव कप इथे मी दूध पावडर टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा CMC पावडर आणि 1 कप इथे मी साखर टाकून सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे. गॅसवर हे दूध ठेवून छान दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. छान दाटसरपणा आलं की गॅस बंद करायचा आहे. पूर्णपणे थंड झाले की एका डब्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रीजरमध्ये रात्रभर आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. आता हे आईस्क्रीम एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक बीटरने छान असं तिप्पट फुलेपर्यंत बीट करून घ्यायचं आहे. अर्धा कप दुधावरची साय, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे. इथे प्लेन असं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे. डब्यात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 भागामध्ये आईस्क्रीम काढून घेतलेला आहे. एका भागामध्ये मी ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आंब्याचं आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी आंब्याचा गर कपभर टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं येलो फूड कलर टाकून घेतलेला आहे. वरतून चेरी टाकून घेतलेला आहे आणि रात्रभर सगळे डबे सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे. दुसऱ्या दिवशी मस्त असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर हे सगळे आईस्क्रीम एकाच बेसपासून बनवलेले आहेत. असेच वेगवेगळे आईस्क्रीम आपल्या चॅनलवर आहेत. चॅनलवर जाऊन पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला खूप फायदा ठरेल.